नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाई विरोधात आंबेडकरी समाज आक्रमक झाला असून 220 कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मनपाची बुलडोझर कारवाई तात्काळ थांबवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाला पाठिंबा दिला. रेल्वे स्टेशनला लागून असलेली साधारणतः 1952 पासून असलेली तिथल्या अनुसूचित जाती जमातीच्या आणि मागासवर्गीयांच्या वस्तीच्या अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये धुळे महापालिकेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून जी अन्यायकारक कारवाई चाललेली आहे त्या कारवाईच्या भीतीपोटी रणरणत्या उन्हात तिथे असलेल्या सगळ्या रहिवासी व धुळे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे रवी अण्णा खरात असतील, त्यासो शंकर अण्णा खरात असतील, त्यासोबतच सर्व वेगवेगळ्या पक्षाच्या आणि जे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. प्रामुख्याने मागण्या याच होत्या की साधारणतः 75 वर्षापासून असलेली वस्ती आणि या वस्तीवर असलेला रहिवासी याचे सगळे कागदपत्रे पुरावे आहेत आणि त्यांना 2017 साली अशाच पद्धतीने मनमानी कारभार करत महापालिकेने निष्कासित केलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर जर निष्कासनाची कारवाई केली जात असेल तर हे अन्यायकारक आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी अग्रवाल मॅम यांच्यासोबत आज योग्य यांच्यासोबत आज जी चर्चा झाली त्या चर्चेतून एक सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्या विस्फुते मॅम यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत योग्य पद्धतीने चर्चा करून कारवाई थांबवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना आमच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने आम्ही म्हटलेलं आहे की जैसे थे जिथे आहोत तिथेच आम्हाला कायम करण्यात यावं, घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावं. कारण ही कुटुंब जर शहराबाहेर काढली गेली किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं तर त्यांच्यासमोर रोजगाराचे प्रश्न उभे राहतील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न उभे राहतील. तर या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा झालेली आहे. मुळातच या सगळ्या मागे असलेलं जे राजकारण आहे या राजकारणामध्ये एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की धुळे शहराचे भारतीय जनता पार्टीचे असलेले आमदार अग्रवाल या अग्रवालांची त्याच वस्तीच्या रोड ओलांडून समोर असलेल्या प्लॉटचे ॲसेट्स आहेत आणि त्यांना त्यांचं ड्रीम पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या ड्रीमला योग्य तो भाव मिळणार नाही कारण समोर बौद्ध वस्ती आहे आणि म्हणून ही वस्ती हलवण्यात येत आहे. अशा पद्धतीचा मनसुबा हा आयुक्तांना समोर घेऊन जर इथे आमदार महोदय करत असतील तर वंचित बहुजन आघाडी आणि इथला आंबेडकरी समुदाय हे कदापि खपवून घेणार नाही. याच्या संदर्भामध्ये आम्ही आक्रमक भूमिकेमध्ये आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही प्रसंगी जर गरज पडली आम्हाला वाटतंय तर पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत पायी कूच करण्याच्या तयारीत देखील उभ्या. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.